अगदी अखेरच्या क्षणापर्यंत आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही, आपण ठाकरेंचे निष्ठावंत आहोत असं राजन साळवी अधोरेखित करून सांगत होते। मात्र त्या राजन साळवींनी काल उद्धव ठाकरेंची साथ सोडली, आपल्या पदांचा राजीनामा दिला आणि आज राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले। ठाण्यामधली थेट दृश्य, राजन साळवींसोबत अन्य त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि राजन साळवींनी आपली व्यथा, आपल्या मनातली खंत जी आहे ती बोलून दाखवली होती। उद्धव ठाकरेंकडे त्यांची भेटही घेतली होती, मात्र त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळेच आपण व्यथित होऊन आता आपला निर्णय घेतोय असं राजन साळवींनी स्पष्ट केलेलं आणि राजन साळवी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले। ताजे अपडेट पुन्हा एकदा जाणून घेऊ वेदांतकडून। वेदांत, अश्विन, पक्षप्रवेश झालेला आहे। काही राजन साळवींसोबत जे पदाधिकारी आहेत त्यांचे पक्षप्रवेश होत आहेत। एकनाथ शिंदे त्या जसं तू म्हणाला निवडणूक झाली त्यामध्ये किरण वगैरे होते। वेदांतकडून आणखी अपडेट जाणून घ्यायचेच आहेत, मात्र जसं आता वेदांत सांगत होता, राजन साळवी यांच्यासोबत जे कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नेते मंडळी जी आलेली आहेत त्यांचेही पक्षप्रवेश पार पडत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ही सर्व मंडळी दाखल होत आहेत। राजन साळवी यांचा प्रवेश झालेला आहे आणि त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते, जसं मगाशी आपण बघितलं होतं लांजा, राजापूर त्या परिसरातनं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित आहेत। त्या कार्यकर्त्यांचा देखील आता शिवसेनेमध्ये प्रवेश पार पडतोय एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत। ठाकरेंची शिवसेना सोडून राजन साळवी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेत। त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। अक्षय भाटकरकडे जाऊया ताजे अपडेट घ्यायला। अक्षय, पक्षप्रवेश आता पार पडलेला आणि अर्थातच आता प्रतीक्षा आहे ती पक्षप्रवेशानंतर राजन साळवी काय बोलतील, एकनाथ शिंदे काय बोलतील। अक्षयकडनं आपण ताजे अपडेट जाणून घेऊयाच, मात्र ही थेट दृश्य, मोठी गर्दी आहे जिकडे हा मंच उभारण्यात आलेला होता ह्या प्रवेशाकरता आणि त्याच ठिकाणी आता हे सगळे प्रवेश पार पडतात। सुरुवातीला राजन साळवी यांनी प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्यांच्या सोबत आलेले स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी जे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचा आता हा प्रवेश पार पडतो। राजन साळवी यांचं एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन, त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते, जसं मगाशी ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले होते की आपण एवढा प्रतिसाद अपेक्षित केला नव्हता, मात्र ही मोठी संख्या आपल्यासोबत आल्याचं पाहून, इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्यासोबत आल्याचं पाहून आपण भावनिक झालोय असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। कोकणामधली गणितं यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशी बदलतील पाहणं महत्त्वाचं ठरेल। राजन साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेचे एक जुने जाणते नेते, जे आमदार राहिलेले आहेत, त्यांच्या विधानसभेमध्ये पराभव झाला आणि तिथून पुढे सगळी गणितं मग बदलत गेली। राजन साळवींनी काही नेत्यांबद्दल थेट नाराजी बोलून दाखवली होती पक्ष नेतृत्वाकडे, पक्ष नेतृत्वाची भेट घेतलेली होती, मात्र तरीही त्यांचं तक्रार निवारण काही झालं नाही असं त्यांनी सांगितलं आणि अखेर त्यांनी निर्णय घेतला ठाकरेंची साथ सोडण्याचा आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा। काल ही बाब स्पष्ट झालेली होती आणि काल रात्री एक बैठकही झाली आणि त्याच्यानंतर आज राजन साळवी हे आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। अक्षय, प्रवेश झालेला आहे आणि आता अर्थातच हे दोन्ही नेते नेमकं काय बोलतात, खास करून राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय,
महत्त्वाचं अतिशय असेल, कारण की आरोप असे केले गेले संजय राऊत असतील किंवा भरत जाधव असतील, सगळ्यांनी असे आरोप केलेत की एसीबीची जी चौकशी सुरू होती राजन साळवी यांची, त्या चौकशीच्या ससेमिरातून बाहेर पडण्यासाठी राजन साळवी आज प्रवेश करतायत आणि 13 गद्दारांची लिस्ट ही राजन साळवी यांच्याकडे आहे असं देखील थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत म्हणाले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, या सगळ्या आरोपांची उत्तरं राजन साळवी हे थोड्याच वेळात आपल्या भाषणातून देणार आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांचं भाषण झाल्याच्यानंतर त्यांचं म्हणजे का प्रवेश करतात हे कारण त्यांनी सांगितल्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे देखील भाषण करणार आहेत आणि हे महत्त्वाचं असेल, कारण की रत्नागिरीमध्ये खूप मोठा धक्का हा ठाकरे गटाला बसलेला आहे आणि त्याच्याबरोबर केवळ रत्नागिरीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील सध्या जे काही वातावरण सुरू आहे, दिल्लीमध्ये देखील जर आपण पाहिलं तर अनेक खासदारांच्या संदर्भातली साशंकता वक्तव्य केली जाते आहे, वर्तवली जाते आहे. त्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर आजचा प्रवेश महत्त्वाचा ठरतोय. आता आजच्या प्रवेशानंतर याच्या पुढे फटाक्यांची माळ लागल्यासारखे इतर देखील नेते, इतर माजी आमदार, माजी खासदार देखील प्रवेश करणार की यानंतर ही जी फटाके सुरू झालेले आहेत ते थांबणार, हे याकडे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलेलं होतं की आमच्याकडे खूप मोठे मोठे नेते, खूप मोठे माजी आमदार, खासदार हे तयार आहेत, मात्र आम्ही ठरवतोय की त्यांना कधी या आमच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा. त्याच्यामुळे आता राजन साळवी हे नेमकं काय वक्तव्य करणार, त्यांच्याबरोबर आलेले इतक्या मोठ्या संख्येने जे लांजा, राजापूर, रत्नागिरीतले कार्यकर्ते आहेत यांच्यासमोर ते काय नेमकं कारण देतात आजच्या पक्षप्रवेशासाठी, कारण की कार्यकर्त्यांना तर त्यांना कारण द्यायचंच आहे, तर ते नेमकं काय देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. इथे जर आपण पाहिलं तर राजन साळवी यांचे बंधू, मोठे बंधू देखील आहेत, मात्र त्यांनी बोलण्यास आपल्याला नकार दिलेला आहे. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. सर, आज प्रवेश करतात आपले बंधू, आपल्या प्रतिक्रिया फक्त सांगा. फार आनंद वाटला की मुख्य प्रवाहात आल्यासारखं वाटलं. इतके वर्ष ज्या उद्धव ठाकरेंबरोबर होते त्यांची साथ आज त्यांनी सोडलेली आहे. आज त्यांच्यावर उद्धव ठाकरे गटाकडून टीका देखील केली जाते. एक मोठे बंधू म्हणून या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघताय, कारण की एसीबीची चौकशी देखील सुरू होती, तुमच्या घरात अनेक वेळा धाडी पडल्या होत्या, तुम्ही देखील त्यावेळी घरामध्ये होतात, कशा प्रकारे या सगळ्या घटनांकडे तुम्ही बघता? आता कसं आहे, उद्धव साहेबांची साथ सोडली म्हणजे काय आम्ही त्यांच्यावरती त्यांचं काय चुकलं नाही, काय नाही चुकलं हे सांगण्याचा काय आमचा अधिकार नाही. ते त्यांच्या जागी बरोबर पण असतील आणि आम्ही आमच्या जागी मुख्य प्रवाहात आलो. शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी आम्हाला इकडे आणलं, त्यामुळे त्यांच्याबद्दल पण आम्ही चांगलंच बोलणार आणि त्यांच्याबद्दल काय आम्ही उद्धव साहेबांबद्दल वाईट बोलणार नाही. तुम्ही राजकारणात नाही आहात, आम्हाला माहिती आहे तुम्ही राजकारणात आहे, मात्र या चौकशीमुळे फॅमिलीला त्रास झाला, घरच्यांना खूप त्रास झाला, भरपूर त्रास झाला. तो काय सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे झाला. त्या चौकशीला घाबरून प्रवेश करतात असं घाबरण्याचा काय प्रश्न येत नाही. आम्ही शिंदेसाहेबांच्या प्रेमापोटी आज आलेले आहोत. नाही तर चौकशीची आम्ही आमच्या अंगावर केसेस घेतल्या, आज आम्ही हायकोर्टच्या जामीनवर बाहेर आहोत. घाबरणारे आम्ही नव्हे. याच्या पुढे कशा प्रकारे बघता तुम्ही रत्नागिरीतलं राजकारण कसं असेल किंवा मी काय राजकीय माणूस नसल्यामुळे मी काय त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकत नाही. तर हे राजन साळवी यांचे मोठे बंधू होते जे आज त्यांच्या पक्षप्रवेशासाठी इथे आलेले आहेत. खरं म्हणजे त्यांचा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही आहे, केवळ ते त्यांच्यासोबत एक पाठीराखा म्हणून आलेले आहेत. मात्र त्यांनी देखील स्पष्ट केलं की कोणत्याही प्रकारे आम्ही घाबरून हा पक्षप्रवेश करत नाही आहोत. एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर आम्ही आज प्रवेश करतो, मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका करणार नाही आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण एक पार्श्वभूमी बघता या संपूर्ण पक्षप्रवेशाची की गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली एसीबीची चौकशी, त्याच्यामध्ये अनेक वेळा उठलेल्या वावड्या की राजन साळवी आज प्रवेश करणार, उद्या प्रवेश करणार, 1 महिन्याने प्रवेश करणार, विधानसभेला प्रवेश करणार आणि या सगळ्या वावड्यांच्या नंतर आजचा दिवस ज्या दिवशी राजन साळवी स्वतः खरंच शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवेश करतात, तर या सगळा जो घटनाक्रम आहे तो खरं म्हणजे महत्त्वाचा ठरतो आजच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर. आणि त्यामुळे आता राजन साळवी आणि त्यांच्यासोबत असलेले एकनाथ शिंदे हे या मंचावरून या आज जो पक्षप्रवेश होता त्या पक्षप्रवेशाच्या मंचावरून काय नेमकं बोलतात, काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं असेल. खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे गेल्या काल देखील ज्यावेळी ते मलंगगडावर होते त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की जे कोणी आमच्याकडे येतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागतच करणार आहोत असं त्यांनी कालच बाईट दिलेलं आहे, आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे आजचा हा पक्षप्रवेशानंतर आणखीन काही नेते येतील असं देखील त्यांनी काल आपल्याला एक हिंट दिली होती. त्यांनी सांगितलेलं होतं की आणखीन काही नेते तयार आहेत आमच्याकडे यायला, आम्ही सगळ्यांना सामावून घेणार आहोत. त्यामुळे आता देखील जर आपण पाहिलं तर राजन साळवी यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे आणखीन काही मोठे नेते येतील अशी शक्यता वर्तवली जाते. अश्विन, अक्षय, त्यासोबतच एक महत्त्वाची अधोरेखित करणारी बाब म्हणजे जसं आपण कालही बघितलेलं होतं, किरण सामंत यांच्याशी आपल्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद. गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हापासून राजन साळवी
शिंदेंच्या शिवसेनेत येणार अशी चर्चा पाहायला मिळाली होती, तेव्हा सामंत बंधूंची भूमिका नेमकी काय असणार याकडे साहजिकच सगळ्यांचं लक्ष होतं. ते सामंत बंधू आज राजन साळवींच्या प्रवेशाच्या वेळी स्टेजवर असणं याला किती महत्व आहे अक्षय? सामोपचाराने आम्ही सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत अशा एका वाक्यात उदय सामंत यांनी मगाशी सांगितलंय. आणि सामोपचाराने याचाच अर्थ काल जी बैठक झाली त्या बैठकीकडे त्यांचं अंगुली निर्देश होता. काल जी बैठक झाली अतिशय रात्री म्हणजे 11 11:30 नंतर किरण सामंत, उदय सामंत, राजन साळवी हे तिघजण शुभदीप या एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडीच्या बंगल्यावर दाखल झाले. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे होते आणि त्यांच्यामुळे जवळपास 1 ते 1.5 तास चर्चा झाली. आता ही जी चर्चा होती ती चर्चा रात्री 12:30-1च्या नंतर संपली आणि त्यानंतर तिन्ही नेते हे त्यांच्या घरातून बाहेर पडले. आता या बैठकीमध्ये जे काही हेवे दावे होते किंवा जो काही रुसवा फुगवा होता तो सगळा दूर झाला असं किरण सामंत यांनी देखील सांगितलं आणि उद्यापर्यंत तुम्ही वाट पहा असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे किरण सामंत यांची देखील आपण थोड्याच वेळा प्रतिक्रिया घेणार आहोत की नेमकं तुम्ही ज्याच्या विरोधात विधानसभेसाठी लढलेले होतात त्याच व्यक्तीला आज प्रवेश तुमच्या समोर केला जातोय, तर नेमकं तुमच्या भावना काय आहेत किंवा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे किरण सामंत यांच्यामध्ये आणि राजन साळवी यांच्यामध्ये अनेक वेळा वाकयुद्ध झालेलं होतं. ज्यावेळी विधानसभा निवडणूक होते त्या विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी एकमेकांच्या विरोधात या दोघांनी प्रचार केला होता, एकमेकांवर आरोप केलेले होते. कारण की साहजिक आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजन साळवी होते तर किरण सामंत हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होते. कोणाला तिकीट मिळणार हे देखील महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार होतं आणि किरण सामंत यांना तिकीट मिळाले, ते जिंकून देखील आले. त्यामुळे त्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीला अगदी 2 महिने उलटलेले आहेत आणि त्या 2 महिन्यातच आता राजन साळवी आणि किरण सामंत हे एकत्र आलेले आहेत. आपण पाहताय सगळे नेते आता आतमध्ये येत आहेत, त्यामध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत. आणि सर पक्षप्रवेश झालेला आहे सर, काय सांगणार? नाही अरे बाबा झाला नाही अजून होतोय. एकनाथ शिंदे पण पक्षप्रवेश अजून होतोय. अगदी काही वेळासाठी हे एकनाथ शिंदे आतमध्ये आलेले आहेत, उपमुख्यमंत्री. ही थेट दृश्य आहेत पुन्हा एकदा मंचावरून ही सर्व नेते मंडळी जी आहेत ती पुन्हा एकदा एका खोलीमध्ये बैठक करण्यासाठी जात आहेत असं आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामध्ये अर्थातच एकनाथ शिंदे आधी रवाना झालेत आणि त्यासोबतच आता प्रमुख नेते मंडळी देखील पोहोचतील तिकडे आणि मग थोड्याच वेळामध्ये माध्यमांशी ही प्रमुख नेते मंडळी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान राजन साळवींचा प्रवेश पार पडला, स्टेजवर अनेक कार्यकर्ते आणि त्यासोबतच पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी कोकणामधले हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचाही प्रवेश पार पडला आणि आता पुन्हा एकदा एका खोलीमध्ये हे नेते मंडळी पोहोचलेली आहेत आणि आता कदाचित परत एक बैठक सुरू झाली असं दिसतंय. मात्र नेमकं माध्यमांशी आता प्रवेश झाल्यावर राजन साळवी काय बोलतात, एकनाथ शिंदे काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा अक्षयकडनं जाणून घेऊ अधिक अपडेट. अक्षय, एकनाथ शिंदे मंचावरून खाली उतरले आणि पुन्हा एकदा एका रूममध्ये गेलेले, पुन्हा एखादी बैठक होती आहे तिकडे? बैठक नाही आहे अश्विन, काही सहकाऱ्यांशी आपण चर्चा केली तर बैठक नाही आहे. एकनाथ शिंदे एकटेच आतमध्ये आलेले आहेत, काही महत्त्वाची माणसं आतमध्ये आहेत, मात्र कोणत्याही प्रकारची बैठक या ठिकाणी नाही आहे. थोड्याच वेळ एकनाथ शिंदे अगदी 5 ते 10 मिनिटात एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बाहेर जातील आणि मंचावर जाऊन सगळ्यांना संबोधित करणार आहेत. तोपर्यंत जे प्रतिक्रिया ज्या ठिकाणी द्यायची आहे म्हणजे मंचावर ज्या ठिकाणी सगळे नेते उपस्थित आहेत त्या ठिकाणी काही अरेंजमेंट केली जाणार आहे. कारण की थेट बोलताय एकनाथ शिंदे जे आहेत ते बोलणार आहेत, त्याचबरोबर राजन साळवी बोलणार आहे. त्यासाठी एक टेबल तिकडे ठेवण्यात येईल, प्रतिक्रिया देणार आहेत, ती प्रेस कॉन्फरन्स होईल, या ठिकाणी PC होईल. तर त्यासाठी थोडीशी अरेंजमेंट करण्यासाठीचा काही वेळ जो आहे तो इकडे घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी अगदी 5 ते 10 मिनिटासाठी एकनाथ शिंदे आतमध्ये आलेले आहेत. त्यांच्यावर कोणतेही नेते आले आणि सगळे नेते अजूनही मंचावरच आहेत. त्यामुळे आपण आता नुकत्याच थोड्या वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला की नेमका पक्षप्रवेश झाला, तुमच्या प्रतिक्रिया काय हे सांगितलं. अजून पक्षप्रवेश झालेला नाही आहे, त्यामुळे त्यांनी थोडंसं थांबायला सांगितलेलं आहे. थोड्या वेळात उर्वरित लोकांचा पक्षप्रवेश देखील केला जाणार आहे आणि 5 मिनिटात हा कार्यक्रम जो आहे तो पुन्हा एकदा सुरू होईल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे प्रतिक्रिया देतील. पण ती प्रतिक्रिया काय असेल आणि आज जे आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की कोणत्याही अशा खासदारांच्या, आमदारांच्या घरी जेवायला जाण्याच्या आधी पक्ष नेतृत्वाला कळवणं गरजेचं आहे, हा जो एक नियम काढलेला आहे आदित्य ठाकरे यांनी, यावर देखील एकनाथ शिंदे आज बोलणार आहेत अशी माहिती मिळते आहे. कारण की प्रतापराव जाधव हे जे एकनाथ शिंदे यांचे खासदार आहेत, जे आयुष मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत आयुष केंद्रालयाचे, तर त्याच राज्यमंत्र्यांच्या घरी हा कार्यक्रम होता.
होता आणि त्यासाठी 3 उबाठा गटाचे आमदार खासदार जे आहेत ते जेवणास गेले होते आणि त्याच बातमीवर आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं की पक्ष नेतृत्वाला या संदर्भात कळवायला हवं होतं. मग संजय जाधव असतील किंवा इतर वाकचौरे असतील हे खासदार त्या ठिकाणी होते. तर त्याचा खरपूस समाचार आता एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून किंवा प्रतिक्रियेतून घेणार आहेत असं देखील कळत आहे. आणि इतर जे लोक येण्यास अजूनही उत्सुक आहेत, मग ते मुंबई ठाण्यातले असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले असतील किंवा जे ऑपरेशन टायगर आहे, माजी आमदार माजी खासदारांचं आत्ताचे विद्यमान जे खासदार आहेत 6 खासदार ज्यांची नावं समोर येत आहेत, ते ऑपरेशन टायगर आहे त्या संदर्भात देखील एकनाथ शिंदे बोलतील, काही सूचक वक्तव्य करतील अशी शक्यता सांगितली जाते. मात्र त्यासाठी अगदी आपल्याला 5-10 मिनिटाचा वेळ या ठिकाणी लागेल, थोडा वेळ थांबावं लागेल. नेते अजूनही मंचावर आहेत, फक्त एकनाथ शिंदे हे काही कारणासाठी काही कामासाठी आनंद आश्रमामध्ये परत आलेले आहेत. अश्विन. अक्षय, त्यासोबतच मगाशी तू काही कार्यकर्त्यांशी संवाद साधलास, तेव्हा लांजा राजापूर परिसरातनं कार्यकर्ते मंडळी आली होती. कोणकोणत्या आणखी भागातनं, कोकणातल्या आणखी कोणत्या भागातनं हे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत, कोण कोण प्रवेश करतायत या संदर्भात काही तपशील कळलाय? कोणते पदाधिकारी आहेत, कोणते विभाग प्रमुख आहेत, कोणत्या भागातले, या संदर्भात काही कळलंय अक्षय? अश्विन आपल्याबरोबर राजन साळवी यांची स्नुषा सून आहेत, आज प्रवेश करतायत. सासरेबुवा, काय भावना आहेत, काय सांगाल? इतक्या अनेक दिवसांपासून ACBची चौकशी सुरू होत्या, घरामध्ये वेगवेगळं वातावरण असेल, तुम्ही साक्षीदार आहात, काय आज भावना आहेत तुमच्या? ACBची चौकशी हा कदाचित प्रश्नच नव्हता, पण एक घरामध्ये जे वातावरणामध्ये थोडाफार बदल झाला होता ते आजच्या दिवसापासून नक्की सुधारेल अशी आशा आहे. मला खूप समाधान वाटतंय. काल ज्यावेळी हा निर्णय घेतला त्यांनी की आता शिंदे गटात आम्ही प्रवेश करतोय, शिवसेनेत प्रवेश करतोय, तुमच्याशी चर्चा केली, सगळ्यांना सांगितलं असेल की मी हा निर्णय घेतलेला आहे, काय म्हणाले तुम्हाला, काय सांगितलं त्यावेळी? बाबांनी एकच सांगितलं की आपण आपला जो मतदारसंघ आहे, आपला महाराष्ट्र आहे, त्याच्या विकासासाठी आता काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. शिंदे साहेबांची जी कार्यपद्धती होती त्याच्यावर बाबांचा आधी विश्वास होता, आत्ताही आहे आणि इथून पुढेही पूर्ण विश्वास असणार आहे. सो त्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून बाबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आता आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे. सो सगळ्यांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती की आज प्रवेश करतील, उद्या प्रवेश करतील. तर गेल्या 1 ते 1.5 वर्षांचं जे वातावरण आहे, तर घरामध्ये थोडंसं टेन्शनचं वातावरण असेल, कारण की सतत धाडी असायच्या, अनेक वेळा त्यांना ठाणे ACBमध्ये बोलवलं जायचं. तर यावेळी तुम्ही कसं त्यांना सपोर्ट केलं, त्यावेळी त्यांचा काय संवाद असायचा तुमच्याबरोबर? कुठे ना कुठेतरी घर सगळं डिस्टर्ब होतं आणि मी असतील, माझ्या सासूबाई असतील आणि आमचं एकत्र कुटुंब आहे, आम्ही सर्व महिला वर्गाने एकत्र ठरवलं होतं की घराच्या बाहेर काय चालतंय ह्याच्याकडे लक्ष न देता घरामध्ये आनंदी वातावरण कसं राहील, त्यांना टेन्शन फ्री कसं ठेवता येईल ह्याचाच आम्ही जास्त विचार करत होतो आणि त्या दृष्टीनेच आम्ही त्यांच्याशी जे काय असेल ते संवाद साधतो. राजन साळवी यांच्या स्नुषा आता संवाद साधत होते आपल्याशी. ABP माझा त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांची प्रतिक्रिया. तेव्हा काही वेळातच राजन साळवी यांचा आता प्रवेश झाल्यावर ते नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.